विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं प्रकरण 8वं जे आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हे आपण सुरू करणार आहोत. बघा, प्रकरण 8वं हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आपण प्राथमिक लेवलपासूनच्या बँकांना सुरुवात केलेली आणि ही जी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे ही शिखर बँक आहे आणि शिखर बँकेपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे सगळ्यात पहिलं काय आहे की आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. कृषी उद्योगाचे स्वरूप हे हंगामी असते. ज्यावेळेस पाऊस असतो त्याच्या आधी, पावसानंतर आपलं शेती पिकते, त्याच्यानंतर आपलं धान्य येतं. जर पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरी त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होतो, आपल्या शेतीवर होतो. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर महाराष्ट्रातील सहकारी पतपुरवठ्याची रचना ही त्रिस्तरीय आहे. गाव पातळीवर पतपुरवठा संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक काम करत असते. तर आता बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक. जर तुम्ही अभ्यास करत असणार, जर तुम्ही पुस्तक वापरत असणार आणि जर तुम्ही माझं लेक्चर ऐकत असणार तर तुमच्या लक्षात येईल, याच्यापुढे जर मी कधी शिखर बँक असा उद्देश केला तर मी कोणत्या बँकेबद्दल बोलते? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते आणि तिला शिखर बँक म्हणतात. परीक्षेला प्रश्न तुम्हाला कशाही स्वरूपात विचारण्यात येईल. शिखर बँकेची कार्य लिहा, गोंधळून जायचं नाही. शिखर बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्य लिहितोच आहोत. मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्य तेच शिखर बँकेचे कार्य आहे. बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील शिखर बँक आहे. पतपुरवठ्याच्या त्रिस्तरीय रचनेत तिचे स्थान सर्वोच्च आहे, म्हणून तिला शिखर बँक असे म्हणतात. बघा, राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा संघ असतो. मुंबई प्रांतात 11 ऑक्टोंबर 1911 रोजी राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली. बघा, मुंबई प्रांतामध्ये 11 ऑक्टोंबर 1911ला राज्य सहकारी बँक स्थापना झालेली आहे. प्रत्येक राज्यासाठी एक शिखर बँक कार्य करते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. बघा, गाळ्या जागांमध्ये असे प्रश्न विचारू शकतात. राज्य सहकारी बँकेची स्थापना कधी झालेली आहे? 11 ऑक्टोंबर 1911 साली राज्य सहकारी बँकेची स्थापना झालेली आहे. तिचं मुख्य ऑफिस कुठे आहे? मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात. म्हणजे नागरी सहकारी बँक किंवा प्राथमिक सहकारी संस्था, नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्याच्यानंतर मग राज्य सहकारी बँक किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक येते. तर आता आपण बघूया अर्थ आणि व्याख्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची. सहकारी तत्वातील राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण व समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक असे म्हणतात. त्याच्यानंतर राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. तुम्ही हा अर्थ लिहिला तरी चालेल. राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. त्याच्यानंतर त्याची व्याख्या आहे. बघा, तर आपण व्याख्या जी आहे ती तुम्ही इथे 2 दिलेल्या आहेत बघा तुम्हाला डेस्कटॉपवरती. JP नियोगी आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. तर तुम्ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार तुम्ही व्याख्या हे करू शकता, सांगू शकता. शिखर बँक म्हणजे ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असतो. सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या मुख्य उद्दिष्टांचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा आणि सेवा पुरवणे हा तिचा मुख्य उद्देश असतो. निबंधकाने जी संस्था शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केलेली असेल अशी संस्था होय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. त्याची ही व्याख्या आहे. तुम्ही ही करा किंवा तुम्हाला जर पहिली जी आहे JP नियोगी यांची सोपी वाटली तर तुम्ही ती करा. पण परीक्षेला जर प्रश्न आला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे कार्य लिहा असा प्रश्न जर तुम्हाला 8 मार्काला आला शेवटचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला त्याचा अर्थ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा, मग त्याची व्याख्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची कार्य सुरू करायची. काही काही मुलं काय करतात,
कार्य विचारलीत ना डायरेक्ट कार्य लिहितात. पण ज्यांना स्कोअर करायचा आहे, ज्यांना चांगले पर्सेंटेज पाहिजेत, ती पहिले अर्थ लिहितात, मग व्याख्या लिहितात आणि मग कार्य लिहितात. मग ॲटोमॅटिकच एक्झामिनरच्या हातून अशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स दिले जातात. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला 8 मार्काला प्रश्न विचारला की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची कार्य लिहा किंवा त्याची तुम्ही काय अजून आपल्याला दिलेले असेल महत्त्व लिहा, तर तुम्ही काय करा, पहिलं त्याचा अर्थ, व्याख्या आणि नंतर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करा. तर 2पैकी तुम्ही कोणतीही एक व्याख्या वापरू शकता. मग हे झालं. त्याच्यामध्ये दुसरी व्याख्या पण दिली बघा, JP नियोगीची. राज्य सहकारी बँक म्हणजे राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च बँक होय. भांडवलाचे एकत्रीकरण करून निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यकतेप्रमाणे निधी खेळवून तेथील मागासलेपणा दूर करणे, विकासाला चालना देणे व संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राचा समतोल विकास घडवून आणणे या उद्देशाने कार्य करणारी शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. ती आहे JP नियोगी यांची. म्हणजे इथे काय अर्थ दिलेला आहे की तुम्ही भांडवल गोळा करा, जे अर्थक्षम लोक नाहीत त्यांना एकत्र करा, त्यांचं राहणीमान उंचवा, त्यांना त्यांच्या विकासाला चालना द्या आणि समतोल विकास घडवून आणा. ही दुसरी व्याख्या आहे. मग त्यातील तुम्हाला जी आवडेल, जी तुम्हाला सोपी वाटते ती व्याख्या तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, हे झालं आपलं राज्य सहकारी बँकेचं अर्थ आणि व्याख्या. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे राज्य सहकारी बँकेची कार्ये. बघा, राज्य सहकारी बँकेचं पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक तिन्हीची कार्य एकत्र करून मी तुम्हाला लिहून देणार आहे एकदा. पण आता आपल्याला ठेवी स्वीकारणे, मी हे नागरी सहकारी बँकेमध्ये पण तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं, नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पण मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं. तर आता पुन्हा सांगते, ठेवी स्वीकारणं म्हणजे राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून, बिगर सभासदांकडून व कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारते. ती सभासदांकडून, बिगर सभासदांकडून आणि तुमच्या ज्या एरियात बँक आहे तिथल्या संस्थांकडून पण ठेवी स्वीकारते. जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठेवी स्वीकारते. राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करते. कोणती बँक? राज्य सहकारी बँक सगळ्यांच्या गरजा ती पूर्ण करते. त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे तो आहे सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. बघा, राज्य सहकारी बँक सगळ्यात मोठी बँक राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँक. ती कोणाला मदत करते? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणाला मदत करते? नागरी सहकारी बँक, प्राथमिक सहकारी संस्था. हा जो सिक्वेन्स आहे हा तुम्ही विसरू नका, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिणं सोपं जातं. बघा, राज्य सहकारी बँकेला मोठ्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करावा लागतो. प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी ग्राहक सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था इत्यादी संस्थांना राज्य सहकारी बँक ही कर्ज पुरवठा करते, पतपुरवठा करते. प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे कर्ज पुरवठा ही राज्य सहकारी बँक करत असते. आता साधं उदाहरण देते मी तुम्हाला. तुम्ही डहाणूसारख्या खेड्यामध्ये राहता आणि तुमचं इथे एक, समजा आपल्याकडे इथे एक नागरी सहकारी आपण इथे एक उदाहरण घेऊया की आपल्याकडे सहकारी खरेदी विक्री संस्था आहे एक, की तुमच्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू तिथे मिळतात. तुम्ही त्याचे सभासद झालेले आहेत आणि तुम्ही तिथून सगळं सामान घेता. तुमचं तिथे खाते आहे, तुम्ही प्रवेश फी दिलेली आहे, तुम्ही थोडं भागभांडवल दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये होणार काय आहे की तुमच्या संस्थेला जर कधी पैशाची गरज लागली, तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असलं, तुम्हाला जर काही प्रशिक्षण हवं असलं, तर तुम्हाला ते कर्मचारी म्हणून किंवा सभासद म्हणून दिलं जातं. मग ते तुम्हाला कोण देतं? डायरेक्टली इनडायरेक्टली इट इज गिवन बाय द राज्य सहकारी बँक. तुम्हाला राज्य सहकारी बँक ते तुम्हाला ट्रेनिंग देत असते, प्रशिक्षण देत असते, मार्गदर्शन करत असते. म्हणजे आपल्या खेड्यापाड्यांमध्ये ज्या बँका आहेत, ज्या प्राथमिक सहकारी संस्था आहेत, त्यांना कोण मदत करतं? त्यांना राज्य सहकारी बँकच मदत करत असते. आपल्याला दिसत नाही, आपल्याला दिसताना फक्त आपली संस्था दिसते. आता बघा, आपलं एक इन्स्टिट्यूट आहे, हे कॉलेज जे आहे, तुम्ही म्हणता आम्ही कॉलेजला जातो, आमचे शिक्षक आहेत, आमचे असे प्रिन्सिपल आहेत, असं आहे तसं आहे, पण आमच्यावरती पण कोणतरी
नियंत्रण ठेवत असतं. मग ते कोण असतात? तर ते निबंधक असतात शिक्षण क्षेत्रातले. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये वरचे अधिकारी असतात सरकारी, आणि ते तुम्ही नियमाचं पालन करता की नाही सहकारी संस्था. आपली आता शैक्षणिक सहकारी संस्थेमध्ये मोडणार, मग असं त्यांचं लक्ष असतं. परत ते मार्गदर्शन देणार, प्रशिक्षण देणार तुम्हाला, आम्हाला शिक्षकांना प्रशिक्षण देतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. मग हे कसं होतं की तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांना फक्त शिक्षक आणि प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल दिसतात, पण आम्हालासुद्धा कोणीतरी वरती आमच्या बसलेलं आहे जे आमच्यावरती देखरेख ठेवतात. मग तसंच आहे सहकारी संस्थांनासुद्धा त्यांच्यावरती देखरेख ठेवायला, मार्गदर्शन करायला शिखर बँक म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे. तर आज आपण राज्य सहकारी बँकेची अर्थ, व्याख्या आणि 2 कार्य पाहिलेली आहेत, आणि हे तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.